हाय हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. पैठणी साड्यांचा मी व्हिडिओ केलेला आणि त्यानंतर मग ते सगळं असं साड्या विस्कटलेल्या तर होत्याच. मग म्हटलं चला आपण छान असं ना साड्यांच्या घड्या कशा घालतो किंवा साड्या वापरतो कसं हे पण आपण सांगायचं आहे. तर छान छान अशा मस्त घड्या घातलेल्या आहेत. तर या घड्या मी कशा पद्धतीने घालते आणि कशा पद्धतीनं कपाटामध्ये साड्या ऑर्गनाईज केल्या जातात तर हे पण मी सांगणार आहे. तर हे अशा पद्धतीची ही चौकोनी घडी असते माझ्या साड्यांची. तर कसं असणार आहे काय हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. स्टे ट्यून कनेक्ट राहा आणि नक्की आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता खरं सांगायचं म्हणजे तर मी ज्या दिवशी व्हिडिओ केला ना त्या दिवशीच मी ह्या साड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत आणि एवढ्या सगळ्या साड्यांच्या घड्या त्याच दिवशी घालून ठेवलेल्या आहे. हे बघा एवढ्या मस्त आणि छान अशा घड्या घातलेल्या आहेत. तर ह्या कशा घातलेत काय प्रत्येक वेळी ना आपण साडी ज्यावेळी ओपन करतोय तर त्यावेळी लगेचच आपण ह्या अशा व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या ना तर ते बरं पडतं. आता ह्या गोंड्याच्या ज्या साड्या आहेत तर ह्या साड्यांचं कसं आहे मी असे गोंडे बाहेरच्या बाजूला असं घेते जेणेकरून गोंडे असे आडवे तिडे होऊन ना त्याचं जे गोंड्याची लढी आहे ती एकसारखी बाहेरच्या बाजूला दिसेल अशा पद्धतीनं. तर ही साडी दाखवते तुम्हाला ओपन करून. हे बघा ह्या साडीमध्ये पण ना गोंडे मी असे बाहेरच्या बाजूला आणि अगदी व्यवस्थित घडी आहे. ह्या साडी म्हणजे ह्या साड्यांना मी कोणती पिशव्या किंवा काहीच वापरत नाही. अशा एकावर एक घड्या घालून ह्या साड्या ठेवते जेणेकरून ना व्यवस्थित असं साड्या बसतात एकावर एक छान अशा. ह्या सगळ्या साड्या मी व्हिडिओ करून झाल्यानंतर लगेचच एक थोडा वेळ एक तासभर मी अशाच पलंगावरती अशा पसरून टाकलेल्या कारण खूप दिवसांनी उघडलेल्या. आणि ही बघू शकताय साडी. हे बघा हे अशी गोंडे बाहेरच्या बाजूला. तर या बघा व्यवस्थित अशा मी साड्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत. व्यवस्थित एकदम छान अगदी हलणार डुलणार नाही कुठंसुद्धा. हे बघा अगदी व्यवस्थित. आणि ह्या साड्यांना मी कुठंसुद्धा असं ना पिशवी वगैरे किंवा बरेच जण असं कॉटनच्या पिशव्या आणि कसल्या पिशव्या काय 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 घालतात पण मी काहीच नाही असं एकावर एक साड्या ह्या व्यवस्थित ठेवते. पण ह्या वर्षानुवर्ष व्यवस्थित मी ठेवलेल्या आहेत साड्या. इतक्या वर्ष जुन्या साड्या आहेत ह्या असं वाटतच नाही. हे बघा इथं बघा ह्या पद्धतीनं मी तुम्हाला आता गोंड्यांचं सांगितलं ना हे सगळे गोंडे असे बाहेरच्या बाजूला काढून आत्ता मी हे उलगडताना असं झाले पण हे असे बाहेरच्या बाजूला करायचे सगळे गोंडे आणि मग ही घडी फोल्ड घालायची अशी. आणि ही छान एवढीच घडी घालायची ह्या साडीची अशी. ह्याच्यापेक्षा म्हणजे कमी जर घातली तर मग ती साडी चुरगळ मुरगळ असं काहीतरी होतं. फक्त की एवढं लक्ष ठेवायचं की हे गोंडे आत वगैरे गेले तर हे सगळे गोंडे बाहेर काढायचे आणि व्यवस्थित ह्या अशा साड्या एवढ्या चौकोनी अशा ह्या व्यवस्थित एकावर एक ठेवायच्या जेणेकरून परत उलगडताना ना. आणि ब्लाऊज पण काय करते मी ह्या साडीचा ब्लाऊज आता ह्या साडीचा ब्लाऊज हा आहे तर हा पण ब्लाऊज बघा अशा पद्धतीनं घडी घातलाय अशा पद्धतीनं. आणि हा ब्लाऊज सुद्धा ह्यातल्या एखाद्या फोल्डमध्ये घालावा किंवा मग ह्या साडीच्या घडीमध्येच इथं घडीमध्येच ठेवायचा आणि परत साडी ही फोल्ड करायची ज्या त्या साडीमध्ये जो तो ब्लाऊज घालायचा. आता ही साडी दाखवते पूर्ण मी घडी कशी घालते ते दाखवते तुम्हाला. आता ह्या सगळ्या साड्या ह्या एकावर एक अशा मी व्यवस्थित अशा ना एकाच मोठ्या पाऊच आहेत माझ्याकडे मोठे ज्या पाऊचमध्ये साधारण 7-8 साड्या किंवा 10 साड्या पण बसतात. तर हे बघा आता पूर्ण साडी मी दाखवते खोलूनच तुम्हाला. हे अशा पद्धतीनं. तर हे 2 घेतलेत मी असे हे काठ. व्यवस्थित असं ना अगदी व्यवस्थित हे एकाला एक असं जुळवून घेतलं तर साडीची घडी व्यवस्थित व्हायला मदत होते. थोडंसं ना आता असं दाखवते त्याशिवाय नाही समजणार. पूर्ण ही साडी घडी घालताना ना अशी पूर्ण अशी व्यवस्थित सगळं ह्या अशा
त्याच्या आत सुरळी नाही झाली पाहिजे साडीची, एक पण अशी घडी आतल्या बाजूला दुमडली नाही पाहिजे, अशा पद्धतीनं हे करून घ्यायची. आणि आता हा फोल्ड इकडं मी मारलाय. पुन्हा ही साडी अशी 3-4 वेळा करायची नाही, असं झटकन झटका द्यायचा साडीला, म्हणजे आजच्या थोडंसं असं वळ्या वगैरे पडलेल्या असतात ना, तर त्या निघतात, व्यवस्थित होते साडी एकदम छान. आणि हे पकडताना सगळे हे ज्या घड्या आहेत सगळ्या, ते व्यवस्थित सगळ्या घड्या पकडायच्या ह्या. आणि मग त्यानंतर ही साडी दोन्ही बाजूला पकडायची, खाली ठेवायची. ही साडी दोन्ही बाजूला पकडून अशी खाली ठेवली. परत एकदा व्यवस्थित सगळ्या बाजूंनी सगळे काठ असे दुमडलेले वगैरे नाहीत काही खात्री करून घ्यायची. हे बघा, प्लेन असा हात फिरवून घ्यायचा व्यवस्थित छान असा. आणि त्यानंतर मग हा असा फोल्ड मारायचा. आता हे सगळे गोंडे एका बाजूला मी केलेले आहेत. हे बघा किती छान झाली घडी, एकदम मस्त आणि एकदम सुपिरियर घडी झाली. किती वेळा पण नेसा, पण घडी घालताना ना ह्या गोंड्यांच्या साईड ज्या आहेत, ते गोंड्यांची तोंड सगळी अशी बाहेरच्या बाजूला घ्यायची. आणि ठेवताना सुद्धा व्यवस्थित ठेवायची, म्हणजे ना गोंडे वाकडे तिकडे होत नाहीत अजिबात. गोंड्यांच्या साड्यांची ही एक टीप आहे म्हटलं तरी काही हरकत नाही. आता तुम्हाला मी ना ह्या सगळ्या साड्या परत एकदा दाखवते मी कशा घड्या घातलेत ते. तर साडी ठेवताना हे बघा, घडी आत्ता घातली तशीच ही घडी घातलेली आहे. मग छोटी पण घालू शकतोय, पण छोटी घडी घातल्यानंतर ना जर आपल्याला स्पेस कमी असेल, आता माझ्याकडं आहे स्पेस भरपूर, त्यामुळे मी अशा मोठ्या मोठ्या घड्या घालते. जर छोटी पाहिजे असेल तर ही अशी आपण घडी घालू शकतोय, ही एवढी पण घालू शकते. मग एकावर एक अशा साड्या आपण ठेवू शकते, पण माझ्याकडे आहे जागा भरपूर, त्यामुळं मग मी ह्या अशा चौकोनी घड्या घालते. आणि साड्या ठेवताना आता ही बंद बाजू ह्या बाजूला आहे ह्या साडीची, तर ही जी ओपन बाजू आहे ती दुसऱ्या साडीची त्या बाजूला करायची, म्हणजे हा गठ्ठा व्यवस्थित दिसतो. आता हे बघा, इकडच्या बाजूला ही बंद घडी आलेली आहे, तर आता या साडीची बंद घडी इकडच्या बाजूला, तसंच सगळं. आता या साडीची ओपन बाजू तिकडच्या बाजूला, ही अशी ठेवायची आणि त्यानंतर ही अशी ठेवायची, म्हणजे एका बाजूला बंद एका बाजूला ओपन अशी जर आपण ठेवली ना, तर हा गठ्ठा अगदी व्यवस्थित असा बसतो. आता हे बघा अशा पद्धतीनं, तर हे छान असं झालंय, एवढं तयार झालंय. आणि आता हे असं ओके. तर ह्या अशा छान घड्या घातलेल्या आहेत मस्तपैकी, बघू शकताय तुम्ही, एकदम मस्त घड्या घातलेल्या आहेत सगळ्या. नुसतं ना आपल्याकडं खूप छान छान भारी भारी साड्या आहेत, आणि आपण त्या जर नाही व्यवस्थित ठेवल्या, त्यांची व्यवस्थित काळजी नाही घेतली, तर त्या साड्या व्यवस्थित राहत पण नाहीत. एखादा कार्यक्रम असेल, फंक्शन जर असेल लग्नाचं वगैरे, तर भरपूर सगळ्या साड्या आपण नेसायला बाहेर काढतो. मग ते सगळे विधी वगैरे असतात, त्याला आता कसा ट्रेंड आहे की प्रत्येक थीमनुसार साडी नेसली जाते, त्यामुळं एका लग्नासाठी तर निदान 7-8 साड्या तरी लागतातच आपल्याला. मग त्या फक्त ना नेसून फेडायच्या आणि तशाच ठेवायच्या, अशा पण काय काय बायका करतात की 7-7, 8-8 दिवस त्या साड्या अशाच खुंटीवर पडलेल्या असतात, कुठं कपाटात पडलेल्या असतात, अशाच वरती पण पडलेल्या असतात. पण तसं नाही करायचं. ज्या दिवशी आपण कार्यक्रम वगैरे झालेला असतो ना, तर त्या दिवशीच थोडा वेळ पसरून आपण टाकायची साडी, आणि लगेच फोल्ड करायला किती अगदी 2 मिनटं लागतात एक साडी फोल्ड करायला. त्यावेळी ती साडी आपण फोल्ड करून व्यवस्थित कपाटामध्ये ठेवली. मग आता ह्यामध्ये बऱ्याच जणी डांबरगोळ्या वगैरे पण घालतात, पण मला डांबरगोळीचा वास तेवढा आवडत नाही. मग काय करते, त्या पाऊचमध्ये किंवा बॅगमध्ये डांबरगोळी न घालता कपाटाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये डांबरगोळी टाकून द्यायची. आणि डायरेक्ट कुठलंही परफ्यूम वगैरे अशा साड्यांना आपण मारायचं नाही, कारण ज्या सिल्कच्या साड्या वगैरे असतात त्यावरती ना अगदी नकळत बारीक का असे ना ते असे डाग दिसतात,
परफ्यूमचे वगैरे. त्यामुळे डायरेक्ट आपण कधीच साड्यांवर मारायचे नाही, आणि जर वगैरे असते तर ती काळी पण पडू शकते. तर ही काय काळजी पण आपण घेऊ शकतोय, कारण साड्या आपण काय महागातल्या साड्या असं सारखं सारखं घेत नाही. काही जणींच्याकडं तर मोजकंच कलेक्शन असतं, जसं की माझ्याकडे आहे थोडंच आणि मोजकं कलेक्शन आहे. मग आपण त्या साड्या बऱ्याच कार्यक्रमांना नेसत असतो. आता माझ्याकडे तर ह्या जवळजवळ 28 वर्षापूर्वीच्या पण साड्या आहेत, म्हणजे माझ्या लग्नातल्या पण 2 साड्या आहेत. शालू पण दाखवेन मी. तुम्ही मला कमेंट करून सांगा माझ्या लग्नाचा शालू तुम्हाला दाखवू का ते. मी दाखवेन तुम्हाला शालू, त्याच्यावरचं ब्लाऊज पण, आणि तो एक मी जुगाड केला आहे ब्लाऊजचा, ते पण दाखवेन. तर अशा काही टिप्स होत्या. घड्या घालून ठेवायला आपल्याला कॉटनच्या बॅग पाहिजेत, कॉटनच्या पिशव्याच पाहिजेत, किंवा ऑनलाईन आता फ्लिपकार्ट मिशोवरून बऱ्याच महिला त्या बॅग मागवत असतात. प्रत्येक साडीला एक बॅग, पण माझ्याकडे असं काही नाही आहे. एका साडीला एक बॅग असं अजिबात नाही. मी सरळ एकावर एक असं ठेवून ना, ते 5-6 माझ्याकडे आहे तसे जास्त स्टोरेज बॉक्स, त्यामध्ये ठेवायच्या. जवळजवळ 10 साड्या, 8-9-10 अशा मावतात, त्यामध्ये ठेवायचे. व्यवस्थित घडी घालून ठेवलं तर काही नाही, आरामात खूप दिवस चांगल्या राहू शकतात. असं काही नाही प्रत्येक साडीला पिशवी पाहिजेच असं अजिबात नाही, आणि असेल तर उत्तमच आहे. पण आपण जर नीटनेटकं व्यवस्थित असं सेपरेट जरी असं ठेवलं तरी पण आपण व्यवस्थित ठेवू शकतोय. फक्त की 2-3 महिन्यातनं एकदा आपण साड्या त्या काढून थोडंसं झटकायच्या, थोडंसं एक 5-10 मिनटं उन्हाला जरी लावल्या तरी पण चालतात, कारण ह्या साड्या धुतल्या जात नाहीत. आता माझ्याकडे जी पैठणी साडी आहे माझ्या लग्नातली, ती तर साडी मी एकदासुद्धा धुतलेली नाही, एकदासुद्धा मी इस्त्री केलेली नाही, किंवा ड्राय क्लीन वगैरे काहीसुद्धा नाही. आणि माझ्याकडे हा प्रकारच नाही की मी कुठली साडी नेसली आणि ती ड्राय क्लीनला, मी आजपर्यंत कधीच साड्या नाही ड्राय क्लीनला टाकलेल्या, कारण वापरणं पण तेवढं व्यवस्थित, आणि म्हणजे तेवढ्यापुरतं वापरायचं, छान वापरायचं. साडी ती नेसल्यानंतर सुद्धा व्यवस्थित आपण जिथं बसतोय त्या ठिकाणी स्वच्छता वगैरे हे बघूनच सगळं आपण सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळे म्हणजे साड्यांना कोणत्याही प्रकारचे डाग वगैरे पडू नये त्याची आपण काळजी तर घ्यायलाच पाहिजे, कारण आपण एखादी भारी साडी नेसतोय तर तिची काळजी पण त्या पद्धतीने घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि मी तर माझ्या साड्यांच्या बाबतीत लई अशी चोखंदळ आहे. मला असं, मग ती भलेही 500 रुपयाची असू दे, पण व्यवस्थित छान ठेवणं हे पाहिजे. मग 10,000ची साडी तर आपण कशी वापरणार आहे, किंवा मग आता हे काही सांगायलाच नको. मग तर ही अशी माझ्या साड्यांबद्दलची मी कशी काळजी घेते, किंवा साड्या घड्या घालून कशा ठेवते ह्या संबंधीचा एक मला व्हिडिओ बनवायचा होता. तर ह्या सगळ्या गोष्टी टिप्स वगैरे सांगितलेल्या आहेत. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून, आणि नक्की सांगा मला माझ्या लग्नातला शालू तुम्हाला बघायला आवडेल का, आणि गेज पण करू शकताय कोणत्या कलरचा वगैरे असेल हे पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तशा जर कमेंट आल्या तर मी तो व्हिडिओ नक्कीच बनवेन. चला तर मग भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.